नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। नरेंद्र मोदी यांची जात राजकारणात चर्चेचा विषय। काही दिवसांपूर्वी त्यांचं शिक्षण चर्चेत होतं, त्याच्या आधी त्यांची पत्नी चर्चेत होती आणि इतकं सगळं प्रयत्नात चर्चेत आणून जोडीला नरेंद्र मोदींच्या बद्दल अनेक अपशब्दांची मालिका विरोधकांच्याकडून चर्चेत आणलीच गेली। आत्ताच्या घडीला नरेंद्र मोदी हे खरे ओबीसी नाहीत इथपर्यंतचा निष्कर्ष आणि तो सुद्धा अभ्यासपूर्ण असल्याचा दावा राहुल गांधी करतात। आता हे तर भारतीयांना सुद्धा माहिती आहे की राहुल हे गांधी नाहीत। त्यांच्या वडिलांच्या वडिलांचं नाव फिरोज खान घांडी आहे, स्पेलिंग वेगळी आहे। पण काय आहे, महाराष्ट्रात भारतात गांधी चालतो, गांधी खपतो म्हणून राहुल गांधी आहेत। दुसऱ्या बाजूला नरेंद्र दामोदर दास कालही मोदी होते, आजही मोदी आहेत। दामोदर दास सुद्धा आधी मोदी होते, आत्ताही मोदी आहेत। सगळं चर्चेत आणायची ही वेळ आहे का? निश्चित काँग्रेससाठी ती वेळ असूच शकते, कारण निवडणुका तोंडावर आहेत। नरेंद्र मोदी प्रमुख विरोधक काँग्रेसच्यासाठी आहेत आणि मोदींचं आव्हान गेल्या 2 निवडणुकात काँग्रेस कोणत्याही प्रकारे मोडून काढू शकलेली नाही आणि आत्ताच्या घडीला काँग्रेस या पूर्वीच्या 2 निवडणुकांच्या तुलनेमध्ये अधिक कमकुवत दिसतेय। निवडणुकीत मतदार अर्थातच ठरवतीलच की कोणाच्या बाजूने जायचं, पण प्राप्त स्थितीमध्ये नरेंद्र मोदी हे खरे ओबीसी नाहीत, तर त्यांनी ओबीसींच्या जातीची यादी गुजरातमध्ये आधी बदलली, नंतर स्वतःची जात बदलली आणि आता ते ओबीसी असल्याचा दावा संपूर्ण भारतात करतात आणि त्याद्वारे एक मतपेढी आपल्याकडे वळवायचा प्रयत्न करतात असं काँग्रेसजन सांगतात। प्रत्यक्षात नरेंद्र मोदी सुद्धा अनेकदा आपल्या ओबीसी असण्याचा उल्लेख करतात। पर्यायानं भारतातल्या ओबीसी समुदायाचं लांगुल चालन करायचा एक स्वाभाविक राजकीय प्रयत्न होतो। तो योग्य की अयोग्य याची चर्चा स्वतंत्रपणे होऊ शकते, पण असे प्रयत्न प्रत्येक राजकीय नेता आपापल्या जातीनिहाय करत असतो। उत्तर प्रदेशातल्या निवडणुका आल्या की कौल दत्तात्रेय असं एक गोत्र राहुल गांधींना स्वतःला चिकटवावं असं वाटतं, कारण उत्तर प्रदेशामध्ये ब्राह्मणांची मतं 24% जवळपास असतात। याच राहुल गांधींना इतर वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्म यांच्या संदर्भातली विशेषणं चिकटत आलेली आहेत। पण आत्ताच्या घडीला नरेंद्र मोदी खरे ओबीसी नाहीत असं सांगून काँग्रेसला काय साध्य करायचंय? गांधींच्याकडून मोदींच्या जातीचा उल्लेख करणं राजकारणात कुणाला भारी पडणार आहे? आणि हा मुद्दा चर्चेत आला तर प्रत्यक्षात कोण कशा पद्धतीनं नुकसानीत राहील आणि फायद्यात राहील